कर्नाटक आणि हैदराबादमध्ये शिवजयंतीच्या मिरवणुकीला गालबोट. हैदराबादच्या अंबरपेठ मशिदीजवळ 2 गटातील वादामुळे तणाव, तर कर्नाटकात शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये अज्ञातांकडून दगडफेक, पोलिसांकडून लाठीचार्ज. बुलडाण्यामध्ये शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये नाचण्याच्या कारणावरून 2 गटामध्ये वाद. जळगाव जामोदच्या पिंपळगावातली घटना, पोलिसांकडून हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात. भिवंडी महापालिकेच्या महापौर पदासाठी आज निवडणूक. कोणत्याच पक्षाला बहुमत नसल्यानं चुरशीची लढत. भाजपच्या नारायण चौधरींचा काँग्रेस पक्षाच्या सेक्युलर फ्रंटमध्ये जाण्याचा निर्णय. काँग्रेसचा भाजपमधून फुटलेल्या गटाला पाठिंबा. मुंबई पालिकेमध्ये 5 वर्ष भाजपचाच महापौर असणार, सूत्रांची माहिती. तर शिंदेंचा महापौर असलेल्या केडीएमसी ठाणे उल्हासनगरमध्ये पालिकेमध्ये 6व्या वर्षानं भाजप दावा करणार, सूत्रांची माहिती. मंत्री झिरवाळांच्या खासगी सचिवावर कारवाई. सचिव रामदास गाडे अन्न आणि औषध प्रशासन विभागामधून कार्यमुक्त. झिरवाळांकडून गाडेला मूळ विभागामध्ये पाठवण्याचे आदेश. मंत्रालयामधील लाच प्रकरणामध्ये गाडेवर आरोप. अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी रोहित पवार लढतायत, त्यांना सुरक्षा द्यावी. सुप्रिया सुळेंची सरकारला विनंती. तर सुरक्षा देण्याबद्दल गृहमंत्री विचार करतील, भुजबळांचं वक्तव्य. अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासाला वेग. 28 तारखेपूर्वी प्राथमिक अहवाल येणार. फ्लाईट डेटा रेकॉर्डर यशस्वीरित्या डाऊनलोड. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर उष्णतेमुळे खराब झाल्याची माहिती. विलिनीकरणानंतर अमोल कोल्हे प्रदेशाध्यक्ष झाले असे रोहित पवारांचा दावा. तर विलिनीकरणाआधीच पदांचं वाटप करून टाकलं, छगन भुजबळांचा टोला. मवियात राज्यसभेसाठी पवारांच्या जागेवरून पेच निर्माण. राज्यसभेच्या 2 जागांवर पवार, ठाकरे आणि काँग्रेसकडून रस्सीखेच. राज्यसभा निवडणुकीपूर्वीच मवियामध्ये वादाचं सावट. राज्यसभेच्या एका जागेसाठी आमच्याकडे संख्याबळ. चर्चा करून मवियातील पक्ष महाराष्ट्र हिताचा निर्णय घेणार. राज्यसभेसंदर्भातील प्रश्नावर राऊतांची प्रतिक्रिया. साताऱ्यामध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरून मंत्र्यांमध्ये जुंपली. गोरे दिग्गज मंत्री, त्यांच्याबाबत बोलताना भीती वाटते. मंत्री शंभूराज देसाईंची टीका. तर काही झालं तरी भाजपचाच अध्यक्ष होणार असं वक्तव्य मंत्री जयकुमार गोरेंनी केलेलं होतं. महाराष्ट्रासह 22 राज्यांमध्ये एप्रिलपासून एसआयआर प्रक्रिया. निवडणूक आयोगाचे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र. एसआयआरसाठी तयारी करण्याचे आदेश. दिल्लीच्या तख्तासमोर पुन्हा घुमली शिवगर्जना. आग्र्यामध्ये मराठी अस्मितेचा अभूतपूर्व सोहळा. लाल किल्ल्यावर शिवजन्मोत्सवाचा ऐतिहासिक जल्लोष. महाराजांना नजरकैदेत ठेवलं, त्या आग्र्यामध्ये आता स्मारक होणार. 2030 मध्ये पंतप्रधान म्हणून मोदीच लाल किल्ल्यावर सोहळ्याला उपस्थित राहणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास. भिगवण अपहरण प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट. डोळ्यामध्ये मिरचीपूड टाकून अपहरणाचा बनाव खोटा असल्याचा मुलीचा दावा. मुलासोबत स्वमर्जीने गेल्याचा तरुणीचा पोलिसात प्रतिज्ञापत्र. तरुणी मध्यरात्री प्रियकरासोबत बारामती पोलीस ठाण्यामध्ये हजर. गोकुळचं दूध पुन्हा 2 रुपयांनी महागणार. आजच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब होणार. ग्राहकांना आता 70 रुपये लिटर दूध मिळणार. आजपासून पुढील 3 दिवस मुंबईचं तापमान वाढणार. मुंबई आणि ठाण्याचे कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याचा अंदाज. एसटी महामंडळ 8,300 नवीन बस ताफ्यामध्ये समाविष्ट करण्याच्या तयारीत. 20 ते 25,000 बस खरेदीला राज्य सरकारची तत्वतः मान्यता. पुण्यामध्ये डिजिटल अरेस्टची भीती दाखवून 2 ज्येष्ठांची 3.5 कोटींची फसवणूक. पोलीस आणि सरकारी प्रतिनिधी असल्याचा भासून लूट. सायबर पोलिसात गुन्हा दाखल. भारत बांगलादेश संबंधांना नवी गती मिळणार. तारिक रहमान यांच्या शपथविधीनंतर व्हिसा सेवा पूर्णपणे सुरू करण्याची सरकारची तयारी. बांगलादेशातील भारताचे दूतावास अनिरुद्ध दास यांचे संकेत.